सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी योगेश चंद्रकर, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण आलो आहोत तर मुंबई झू म्हणजेच वीर माता जिजाबाई उद्यान किंवा राणीच्या बागेत. आज आपण ऑलमोस्ट एक 3 वर्षाने आलो आहे, म्हणजे 2021ला आपण आलेलो, सेकंड कोविडच्या ह्याच्यानंतर जेव्हाही चालू झालेली परत. त्यानंतर आत्ता आपण आलो आहे. तर चला त्यानंतर आता बघूया की काय काय फरक पडलेत या राणीच्या बागेत आणि अजून काय नवीन आपल्याला बघायला भेटतं आहे. गेल्या वेळेला सिंह येणार होते असं बोलत होते, तर त्यानंतर 2021 नंतर आता बघूया की सिंह आले आहे की नाही. तर याच आपलं एंट्री केली, तर त्यानंतर इथेच आहे ना एक हे QR कोड आहे. इथून तुम्ही तिकीट स्कॅन करू शकतात, नाही तर समोर तिकीट काउंटर, अगर तिकीट काउंटरला गर्दी असेल तर तुम्ही इथून पण हे घेऊ शकतात. तर तिकीटचे चार्जेस आहे ना एक हे आहेत, 50 रुपये आहेत. आता आम्ही दोघं आलो म्हणून 100 रुपये आहेत, नाही तर 50 रुपये आहेत. आणि कॅमेराचे चार्जेस 100 रुपये आहेत. मोबाईलला काही चार्जेस नाही आहेत. तर या चला बघूया पुढे. दी मुंबई झू एक्सप्लोर सिटीचा हा पुढचा भाग. दुसरा माणूस कोण अगर तुम्ही विचारत असाल तर हा बघा, हा तो दुसरा माणूस. दोघंच नुसते दोघं. तर चला दुसऱ्या माणसासोबत आपण सिटी एक्सप्लोर करू. तर हे बघा, हा तिकीट काउंटर आणि तिकीट काउंटरच्या वरती हा गरुड. आता इथे हे बघा, इथे रेलिंग्स लावल्यात, ह्याच्यावरून तुम्ही विचार करू शकतात की इथे क्राऊड किती होत असेल तो. आपण तिकीट काढले आणि हां, इथे टॉयलेट पण आहे बाहेर अगर तुम्हाला जायचं असेल तर. ओके, तो सगळ्यात पहिलं आपण या झूमध्ये बघणार आहोत टिरॅनोसॉरस रेक्स. बोलतात नाही डायनासॉरचा राजा, तर हा तो टिरॅनोसॉरस रेक्स राणीच्या बागेत आलेला आहे. तर या चला असंच आपण पुढे जाऊ. सो से नो टू प्लॅस्टिक ही संकल्पना घेऊन हे बघा, एक नळ केला आणि त्याच्यावर ना एक सगळे प्लॅस्टिकचे बॉटल्स येत आहेत. त्याच्यामुळे एक किती प्रदूषण करू शकतं हे दाखवलं. पुढे हा बाहेरचा एक सेल्फी पॉईंट बोलू शकतात. इथे मगर, पेंग्विन, गरुड, वाघ हे सगळे दाखवले गेलेले आहेत इथे. तर या एंट्री पॉईंटमधून आणि हां आपलं मोर पण आहेत. तर या चला मगरीला हाय बोलून आपण आता जाऊया आतमध्ये. तर पुढे इथे झिब्रा आणि काही बेअर्स पण आहेत. बघा, एक वरती चढतो आहे, काही मंकीज जे आहे कसा, आणि एक डिअर अँड हॅलो झिब्रा. आतमध्ये झिब्रा नाही हा खरं. तुम्ही विचारलात हा वरती का चढतो आहे, तर त्याच्यावरती मधमाशीचा पोळा आहे, त्याला मध खायचं आहे. तुम्ही अगर विनी द पू किंवा वी बेअर्स बघितलं असेल तर मला माहीत असेल की यांना मध किती आवडतं. हे बघा, इथे आहेत ना हे तोफ आहेत आणि समोर एक मोठा आहे ना दगडाचा हत्ती. हा हत्ती आहे ना आपलं एलिफंटा केवच्या इथून आणला गेलेला आहे त्यावेळेला. तुम्ही बघू शकता संपूर्ण दगडाचा हा हत्ती आहे बघा. तर या हत्तीच्या इथून आपण एंट्री पॉईंट आहे इथं. आता आपण एंट्रीतून आता आपण आत आलेलो आहे आणि सगळ्यात पहिलं हा स्मारक आपल्याला दिसतो आहे, द फेमस काळा घोडा. तर या चला इथून चालत जाऊन जाऊ. इथे पण एक आतमध्ये तोफ होती, ती आता बंद केलेली आहे. इथे पूर्वी आहे ना इथून आतमध्ये जायला एक एंट्री होती, इथूनच असं आपण आतमध्ये जाऊ शकत होतो. तर या चला या काळ्या घोड्याच्या मालकाला आपण प्रदक्षिणा घालून. इथे लिहिलेलं पण आहे की काय काय आहे या स्मारकाचं, काय हे आहे ते. मुंबईतील सुप्रसिद्ध काळा घोडा शिल्प 12 फूट 9 इंच उंचीचा आहे, कास्य धातूने बनवलेला आहे हा. तुम्ही वाचा हे पुढचं. आपण तसं जाता ना थोडं पुढे जाऊन आपण आपला पुढचा ब्लॉग सुरू करूया. हे बघा, हा सेकंड ही तोफ हे चालू आहे. या चला बघूया ही तोफ.
तुम्हाला दिसत असेल तर सांगा. तर ही बघा एक माझ्या मते ही आहे ना सेमी ऑटो असावी ही. ही आतमध्ये हे भरलं नसतं हे आपले काय बोलताय ना बुलेट्स की काय की ती कंटिन्यू अशी फायरिंग करतात. हे बघा तर या चला तसंच आता आपण जाऊ पुढे. तर हे बघा हा आहे निसर्ग मुंबईच्या राणीच्या भागेतला. हा फुल बघा किती मस्त आहे. या सगळ्यात पहिलं कुठला प्राणी बघायला भेटेल हे कमेंट करा तुम्ही आम्हाला. या साईडला हत्ती, सिंह, कोल्हा, अस्वल, बिबट्या, टॉयलेट आणि हेअर स्पेस. तर चला नारळाच्या झाडाला हाय बोलून आपण जाऊया पुढे हत्ती बघायला. अगेन हे जाग्या जाग्यावर लावलेलं आहे तर ते वाचा एकदा. खरंच की काय भारत हा जगातील एकमेव देश आहे ज्यामध्ये वाघ आणि सिंह दोघांचे नैसर्गिक आधार आहे. ते ऑलमोस्ट सगळं लिहिलेलं आहे. आणि थांबा ही लवकरच येत आहे म्हणजे हा पुन्हा नाही आलेला आहे. सिंह अजूनही आलेला नाही आहे. हे आपण गणेशला पण बोलू. गणेश गायब झाले. बघ माझ्या मागेच आहे गणेश. मी 2021ला आलेलो तेव्हा पण हाच बॅनर होता सिंह येतोय. किती दिवस बघायला भेटणार आहे हा बॅनर? मग सिंह खरं येत आहे की आम्ही कृणाल पाटीलकडून सिंह आणू. सो हत्ती पण नाही सिंह पण नाही तर आता आपण जाऊया पुढे. म्हणजे सिंह तर नव्हताच पण हत्तीचं काय माहिती का बंद केलेलं आहे. आता हे बघा इथे ह्याच्या समोरच आहे ना हे हत्तीचं घर आहे. बघा इथे हत्ती होता पण आता हत्ती नाही त्याच्यामुळे आता आपण परत पुढे जातो. इथे काय येणार आहे ते सांगा. सध्या तर इथे काहीच नाही आहे तर या पुढे आपण चालूया. आज आम्हाला काहीच नाही भेटा म्हणजे आता इथे अस्वल आहे पुढे. तर आपण गणेशला बोलूया. गणेश गणेश आपल्या नशिबात पहिला अस्वल आहे. आपल्या नशिबात पहिला अस्वलच आहे. तर या आपण अस्वल बघूया किंवा स्लॉथ बेअर इंग्लिशमध्ये त्याला स्लॉथ बेअर बोललं जातं. तोही आहे की नाही बघा. गर्दी तर आहे अस्वल बघायला. हे बघा अस्वल नाही बघायला भेटलं तुम्हाला तर ह्याला मोगलीला बघा. अस्वलाचं घर पण अस्वल नाही आहे कोण आज. अस्वलाला पण धबधबा आहे पण आम्ही अजून कुठल्या धबधब्याला गेलो नाही बघायला. आहे की नाही अस्वल या ते अस्वलाचं घर आणि काहीच नाही आहे. या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे काही नाही तर म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही तुम्हाला काहीच नाही दाखवत आहोत. तर हे आहे अस्वलाचं जुनं घर. हे बघा पहिलं असं होतं हे आणि आता असं. अस्वल आहे की नाही हे बघा दोन्ही ओके. तर दोन्ही साईडनी आपण पुढे चाललो आहे. अस्वलाच्या जुनं घर अस्वलाचं नवीन घर. आपण जाऊ पुढच्या आपल्या प्राण्याकडे अगर कोण असेल तर. आज पुढे आहे व्याघ्र वाघ टायगर टेरिटरी. हे बघा टायगर बघायला भेटेल की नाही हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आम्ही सकाळी किती वाजलेत सकाळचे 11:30 वाजले. कदाचित ते झोपलेत ते आळशी असावे. हे बाबा मी असं काय बोलत नाही तरी इथेही लोक आहेत. तर या चला बघूया व्याघ्र आहे इथे. आपण वाघ दिसतोय झोपलेला जागा. वाघ सावलीमध्ये झोपलाय तो.
हे बघा थोड्या वेळाने तो जेवायला उठेल तेव्हा आपण त्याला भेटू. नाही दोघं आहेत, त्यांना मुलं पण आहेत. आणि सध्या हा मस्ती करतात. हे बघा अख्ख्या ह्याच्यामध्ये. चला पुढे जाऊ. हा उठला की आपण परत येऊ इथेच. चला. घर आहे त्या वाघाचं आणि आता आपण जातोय पाण्याच्या आतमध्ये. वाव काहीच नाही दिसत आहे पाण्याच्या आत. मग आपण परत पाण्याच्या बाहेर येऊ. वाघ त्याची टेरिटरी आणि पाणी. तो बघा आला 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 तो आला तो बरोबर बरोबर आला आला आला. उठला 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 वाघ उठला. तर बघा आला आहे. आला 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 राणीबागचा वाघ आला. तो जवळ आला ना तर अजून मजा येईल. हा हा बघ तो आहे ना झाडाच्या पुढे आला ना तर एक्झॅक्टली दिसेल आपल्याला. आपण त्याच्यावरच पुढे जाऊ. पब्लिकचं रिॲक्शन बघा तुम्ही फक्त. बघा किती जवळ आपण हा बघत आहोत. हा बघा आला परत. बघा अगदी आपल्या समोर वाघ. हा बघा बघा काही खेळत आहे आपल्या सोबत हा. आणि गेला पुढे. या चला आपण पण तसंच त्याच्या इथं गेला. ते बघा इथेच तो पुढे वाघ आहे. फक्त ना काही पब्लिक एवढे येण्यासारखे करतात ना की ते काचेला ना टॅप करतायत कंटिन्यू. त्याच्यामुळे ना इथे काही काचेला ना स्क्रॅचेस आलेले आहेत. तर कृपया करून असं करू नका. आलाय पुन्हा आला तो. हा वाघ भेटला पैसा बसेल. त्याचा खेळून पण झालेला आहे. आता तो जातोय त्याच्या.
तो बघा. तर हे बघा, वाघ संकटात आहे. इथून तुम्ही आता बघितलेला तो वाघ. तर चला, वाघ पण आपण बघितला आहे. तर तसंच आता आपण पुढे जाऊ. पुढे कुठचा प्राणी बघायला भेटेल ते आता बघूया. तर गणेश, पुढे कुठचा प्राणी बघायला भेटेल? म्हणजे माझा एक मित्र पण भेटलेला, तो इथे काम करतो. तो पण बोलला की अस्वलचं बघतो काय ते. तर बघूया इथं अस्वल बघायला भेटेल की आता पुढे कुठचा प्राणी. वाघ हा आहे ना USB आहे या राणीच्या बागेतला. आणि इथे छाटणी चाललेली आहे. तर या बघूया पुढे. इथे पुढे ना पानगेंडा आहे. पानगेंडा बघायला बघा का पहिलं. इथे पुढे पानगेंडा आहे. पानगेंडा. तर चला आपण जाऊया पानगेंडा बघायला. तर हे बघा, सांबर आणि पानघोडा. मी मगाशी पानघोडा बोललो की पानगेंडा बोललो ते मला सांगा. इथे कॅफे वाईल्ड, तुम्हाला काय खायचं असेल तर. आणि समोर पानघोडा. तर इथे आहे पानघोडा. आणि पूर्वी याच्या समोर आहे ना, तिथे ना अजगर होते. एक मोठं, एक तुम्ही नाही बोलले तरी एक 10-20-15-20 वर्ष आधी आले असताल ना, तर तुम्हाला माहीत असेल असं थोडं ना वरती चढायला जागा होती तिथे. तर या जाऊ द्या, आपण बघूया पानघोडा. तो बघा समोरच आहे पानघोडा. पानघोडा किंवा हिपोपॉटमस. पूर्वी ना रायनो पण होता. आत्ता त्याच्या बाजूलाच होता रायनो. आत्ता कदाचित आहे ना रायनो नाही आहे. खूप पूर्वी रायनो पण होते इथे. आपण थोडं अजून हे बघा 2-2 आहेत. पण थोडं आहे ना वरती जाऊन बघूया. इथं तुम्ही वाचू शकता त्याच्यावर. आणि तो बघा समोर, तो बघा उठला. वजन तर बघा त्याचं पानघोड्याचं. हा हा हा, किती मोठा आहे. बॉडी तर बघा त्याची. एक होता तो आत आहे, तो मगाशी आत गेला. आणि एक आहे तो पाण्याच्या आत आहे. तर म्हणजे हा येईल की आम्ही पुढे जाऊ बघूया. चला, हा बघा तो आतमधला आलाय. तो परत पाण्यात जातो आता. तो आतमधला पण बाहेर आला आणि तो पण पाण्यात गेला. हे बघा, सध्या बघू शकतात की दोघंही पाण्यामध्ये आहे. ते काय करायला गेलेले आता एक काय माहिती. दोघंही पाण्यात आहेत. पानी के अंदर एकदम दब गया उधर. तर चला, त्यांचे ती लोक काय पाण्यात आहेत. तर आता आपण पुढे जाऊया, पुढचं काय आहे ते बघायला. ते दिसत नाही, अजून पाण्यातच आहेत. तर इथे आता आपण पुढे आलेलो आहोत. हा नाही, तो बोलतोय तुम्ही जाऊ नका. तो आवाज करतोय, हा बाबा तुम्ही जाऊ नका. आम्ही इथेच थांबू अगर तू काहीतरी स्टंट करून दाखवशील तर.
ह्यांचं काय होत नाही तोपर्यंत भाई परत बोललं तर येणार नाही आता. तर आता इथे काय आहे का काय दिसत तर नाही आहे, बट हे मस्त केलेलं आहे. तुला कोण दिसतंय इथे इकडे हरण बघायला मिळतं. कुठे? हरण बहुतेक तिकडे कोपऱ्यात असते. तर चला इथे कोण नाही आहे. त्यानंतर आपण तसंच पुढे जाऊ. तिथे कोण दिसत तर नाही आहे, तर आता आपण तसंच जाऊ इथे पुढे. इथे कोण आहे बघूया. आणि ओ वेलकम, अजून एक, बट तोही पाण्यात आहे. ते बघा दिसतंय. इथे थोडं ना वरून बघायला भेटतं आता आपल्याला. मगाशी खालती होतो आपण, आता आपण प्रॉपर वरती आहोत. तर हा काही येत नाही आहे म्हणून आम्ही पुढे जातो आहोत माकड बघायला. तो येईल तोपर्यंत जाऊया, नाहीतर या बघूया माकड. ते बघा वरती. आपल्याला वाघायचे ते पण भरपूर माकडं बघायला भेटलेली. समजलं असेल कोणाबद्दल बोलतं. या आता बघूया ॲक्च्युअल माकड. माकड एकदम होते आणि एक माकड बघा खालती झोपे. त्याच्या गावा खातोय. ते बघा खालती पण एक आहे. खातोय ना, काहीतरी खातोय. या इथे पण पुढेही आहेत. सीन असते ना की इथे एवढे जाळे आहेत ना, त्याच्यामुळे ना फोकस नाही होत आहे. वरती पण आहे बघा, खेळते. छोटा माकड आहे तेव्हा खेळते. हा क्यूट आहे. बाबू बघा इथे ना, इथे पण आलाय. हा बघा छोटा माकड. आणि हे अशी त्याची फॅमिली माकडाची. तर माकड झाले, पानघोडा झाला आणि वाघ झाले. आता पुढे काय आहे ते बघूया. हे बघा हे सगळे बघितलेत आपण. तर या चला आपण जाऊया.
तर तुम्ही बघू शकता झू तर हे आहेच, पण त्यासोबत आहे ना इथे भरपूर झाडं पण आहे, गार्डन टाईप्स पण आहेत. हे समोर मांजर जे आपल्याला रोज भेटते. गणेश हा पण आपला रोज ब्लॉगमध्ये भेटतो. आणि पण तू ती रोज दिसते ना, कसं असतं तू जेवढं इझिली लोकांना भेटशील ना तेवढी तुझी किंमत कमी होईल, बरोबर ना? हे बघा हे आहे. येस. तर चला आपण जाऊया पुढे हरण. तर आता आपण पुढे ना डिअर बघणार आहोत. तिथे 12 शिंग आणि पुढे कोण आहेत, स्वॅम्प डिअर. या बघूया. ते बघा इथे बसलेले आहेत. आणि समोर ते बघा याची छोटी खारुताई दिसते का तुम्हाला? या इथे पुढे पण आहेत. ही त्यांचे हा त्यांचा धबधबा. इथे सगळ्यांना धबधबे दिलेत स्वतःचे. हो. तर या पुढे, चल पुढे जाऊया. स्पॉटेड डिअर. चितळ. चितळवरून काय आठवलं, चितळे बंधू. या आपण आता पुढे जाऊ. इथून पुढे असं इथे अजून डिअर्स आहेत. बार्किंग डिअर्स काय कांकर, असं वाटतं की काकडावरतीचं हे. तर या हे बघा इथेही आहेत. कोण आहे? डिअर्सच आहेत वाटतं, एवढी गर्दी आहे इथे. हा बघा किती जवळ आहेत हे आणि किती सुंदर आहेत ते. किती क्यूट आहे तो. इथे पण आहे, ते आपण नंतर बघूया. आणि हे कम्प्लीट करूया आपण. मी एक फक्त बोलतो तुम्हाला, तुमचे लहान मुलं येतात ना त्यांना जरा आहे ना गप करा, काहीच शूट करायला भेटत नाही. हे बघा ते इथे होते पण हे पण आहे ना बंद केलं. इथे ते मगाशी स्पॉटेड डिअर्स बघितलेले ना ते होते, पण काय माहिती आपल्याला तिथून दिसलेले इथे का बंद केलं आहे ते. हा गणेश हत्ती पण बंद केले आहे, तिथे स्पॉटेड डिअर्स पण बंद केले आहेत. आता पुढे आहेत पेंग्विन, बर्ड, टर्टल, बटरफ्लाय गार्डन आणि ॲक्वाबर्ड्स. म्हणजे ऑलमोस्ट एक ॲक्वॅटिक ॲनिमल्स हे. तर या चला. बघा हे मध्ये एक छोटंसं असं गार्डन टाईप आहे आणि आपण तिथून वळसा घालून असे येऊन आता आपण चाललो आहोत पुढे पक्षी बघायला. तर चला या आपण बघूया पक्षी. आणि बघा हे मध्ये मध्ये आहेत ना हे आपले. कमेंट करा हा कोण आहे, हे सगळे कोण आहेत ते कमेंट करा तुम्ही. आणि आता आपण जाऊया बर्ड सँच्युरीमध्ये. तुम्ही माझ्या मागे आवाज ऐकू शकता ना त्या पक्ष्यांचा. तर चला जाऊया बर्ड सँच्युरीमध्ये. तर आता आपण आलो आहे सजीव सृष्टी बायोमेट ट्रायल. हे बघा व्हॉट इज बायोमेट हे वाचू शकतात तुम्ही. आणि समोर हा निसर्ग बघू शकतात. तर या आपण या ट्रायलवरून चालूया. ह्याच्या आधी आपण आहे ना 2 ट्रायल केले तसे बघायला गेलं तर. एक तर ते एलिव्हेटेड नेचर ट्रायल मलबार हिलवालं, त्याच्यानंतर आपलं कुठलं होतं माहीम नेचर पार्कचं एक ट्रायल, आणि त्याच्यानंतर हे थोडं छोटं असतं तरी आहे ना मला हे त्या दोघांपेक्षा थोडंसं सुंदर वाटलं. आणि आवाज पण आहे का तुम्ही मागे. किती मस्त आहेत ना हे, किती मस्त आहे हे ट्रायल. तर या चला. गणेश गेले त्या बाजूनी, मी या साईडनी शूट करतो आहे. आता कसं होतं काय वेळेला ना दोघांचं कॉन्टेंट ऑलमोस्ट सेमच होतं, भले लोकेशन एकच आहे
कसं ते दोघांमध्ये पण काहीतरी आहे ना आपल्याला व्हरायटीज बघायला भेटले. तर समोर आहे ना गणेश, आता आपण गणेशला परत आपल्या आहे ना ब्लॉगमध्ये घेऊया. आणि हे बघा भाई, हे किती सुंदर आहे. तरी का आपण बघूया. नेचर तर बघा, गणेश शूट करतो आहे तिथे. आपणही आपला शूट करतो, तो त्याचा शूट करतो आहे दोघं. आणि बघा बघा तुम्ही फरक बघू शकता. कुठे गेला हा बघा. तर यावर्षी इथं फिरतच आहे. तर यावर्षी तुम्ही किती फणस खाल्लात तेही सांगा. त्याच्यानंतर हे आहे बघा, अजून एक धबधबा जो बंद झाला, यशर पांडा होता. त्याच्यानंतर हे असेच काही आहेत. आणि हा आपला ट्रायल इथे परत संपते. आम्ही तुम्हाला दाखवतो की ते आवाज आहे कोणाचा. हे बघा, हे वरती बघू शकतात. हे आहे वटवाघूळ, बॅट्स. पूर्ण वरती सगळे बॅट्सच आहेत. या सगळं तुम्ही आवाज ऐकतात ना वरती, तो अख्खा या वटवाघळांचा आहे. हे बघा, तुम्ही तुमच्या लहान मुलांना खेळू शकतात. एक किड झोन एरिया पण आहे इथे. आणि मग त्यानंतर आता आपण जाऊ पुढे. पुढे काय इथे बघा, इथे प्रॉब्लेम असा आहे ना की फिरायला भरपूर काही काही आहे. तर या चला, पाण्यासाठी तुम्हाला ठेवलेले आहेत जागा. आता फक्त ते हात धुवायला आहे की प्यायला देणं माहिती. तर या चला, आता आपण बघूया या नेटच्या इथे बर्ड्स आणि सगळं. या चला पुढे जाऊया. ते बघा, इथे आहे पूल, हा गोल्डन जॅकल. तर या बघूया, गोल्डन जॅकल आहे की दिसतंय का कोण? गाडच दिसतात. तुम्ही बघू शकता निसर्ग. निसर्ग. तर अशा प्रकारे कोल्हाही नाही आहे. तर आम्ही जातो आता पुढे. पुढे काय आहे बघूया. हायना एका साईडला इथे हायनाचा हे बोर्ड लावलेला आहे. आणि दुसऱ्या साईडला आहे कोण आहे? ओके, तो हायना अँड लेपर्ड. हा बघा, लेपर्ड आहे इथे. नाही हायना सॉरी, हायना आहे इथे. लेपर्ड मगाशी तिथे शोधत होतो पण लेपर्ड नाही आहे. केलं गेलं ते अजून एक. हा बघा, हा आहे हायना. आरामशीर गरमी आता वाढली आहे, त्याच्यामुळे तो त्याच्या शेडमध्ये झोपलेला आहे. हे बघा, त्याचंही घर तुम्ही बघू शकता. भाऊ झोपले. तो खाजवत आहे तोपर्यंत आपण बघूया पुढे पुढे कोण दिसतंय. लेपर्ड लेपर्ड लेपर्ड, तू आहेस का लेपर्ड? इथे एक झोपलेला आहे आणि दुसरा पुढे त्या साईडला एक आहे. हे काय उठणारे नाहीत, तर बघूया काय भेटलं तर शूट करून येतं जाऊ. हे बघा, दुपारची वेळ 1 वाजले, त्याच्यामुळे दोघं झोपलेले आहेत. बिबट्या पुण्यातून आल्यात वाटतं. 1 ते 4 झोपतात. तर त्या कोल्ह्याचे ते ना परत पब्लिक आले आहेत. कोल्हा आलाय वाटतं. कुठे ये बघूया. हा तो बघा समोर तिथे आहे. दिसला कोपऱ्यात बसलेला आहे.
डॉग गोल्डन जॅकल. दुपारची वेळ, सगळे झोपले आहेत. तर या आता चला पुढचं बघूया, पुढे काय बघायला भेटतं आपल्याला ते बघूया. चला पुढे बघूया काय बघ. डॉगेज बाय आम्हाला बघून पळतोय. ए डॉगेज बाय, डॉगेज बाय, डॉगेज बाय. तर काय नाही, या ब्लॉगमध्ये बघायला भेटत आहे म्हणून आम्ही तुम्हाला कुत्रे दाखवले. तर चला या पुढे बघूया काय आहे. हा गणेश, मी बोललो की ॲटले काय नाही बघायला भेटलं तर आम्ही तुम्हाला कुत्रे तरी दाखवले आता ब्लॉगमध्ये. मांजर. हा कुत्रे, मांजर, कावळे, खारुताई. कावळे ते पण आपल्या इकडचे नाही तर मोठे मोठे कावळे. काय कावळे एकदम काळे काळे एकदम डेंजर. तुम्ही बघत बसला ना फक्त 2 मिनिटं फक्त बघा. हे बघा, तुम्हाला आता कावळे नाही भेटले, आम्ही तुम्हाला सॉरी तुम्हाला आता प्राणी नाही दिसते, आम्ही आग म्हणाला तुम्हाला प्राणी दाखव. पीओपीचे प्राणी दाखव, पण दाखव. पीओपी बंदीच्या नाण्याची टाकी. चला सो आता आपण आलो आहोत बर्ड पॅराडाईसमध्ये. आता पुढे सगळे पक्षी तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर या चला पक्ष्यांच्या नंदनवनमध्ये जाऊया. वेलकम टू दी बर्ड पॅराडाईस ऑफ दी मुंबई झू. मलबार फेल, हॉर्नबिल, धनेश. तिथे अजून एक आहे. धनेशला बघून झालं. आता पुढे बघूया पोपट. हा बघा समोरच बसलाय. इधर देखो 3-3 पोपट. तेव्हा आणि खालती अजून एक पक्षी पण आहे. हा मस्त सुंदर. त्यांचाही लंच टाइम झालेला आहे आता पोपटांचं. इथे एक सेकंड लाईट ॲडजस्ट करतो. तर इथे एक तो वेगळा कुठचा तरी पक्षी एक होता ना, तो आणि पोपट असे दोघं आहोत. पुढे तुम्हाला बघायला भेटत आहे. ओके, तो मगाचा जो होता ना तो हा पक्षी होता, सोनेरी तितर. तितरला आणि हे बघा इथं पण आहे ना काहीतरी आहे. हे बघा हे दिसतंय. ओके तर गेला. या पुढे बघूया काय आहे. पुढचा पक्षी आहे आता मिलिटरी मकाव. वरती दिसतो तुम्हाला. हे बघा मिलिटरी मकाव. या आपण ना या साईडने बघा दिसतोय. हा बघा दिसतंय. हा हे बघा इथून बरोबर दिसत आहेत. सो मकाव बघून आता आपण पुढे जाऊया. पुढे काय आहे, पुढे काय आहे. आफ्रिकन ग्रे पॅरेट. हा बघा समोरच आहे. अरे हा बघा हा आहे ना, आता वरती चढत होता.
आफ्रिकन ग्रे पॅरेट, पोपटाचाच एक प्रकार. तर दुपारची वेळ खायची वेळ. आम्हाला फक्त भूक लागली आहे, आम्हाला पण खायला द्या. असं हे करून आता पुढचा आहे इथे कॉकटेल आणि मोर. हे बघा इथे बघू शकतात समोर आहे, किती सुंदर आहेत ना. बघा खालती अजून आहेत आणि इथेही आहेत. ते बघा मस्ती करतात ती लोक. तर या बघूया पुढे मोर दिसतो का तेही बघू. ओके, सो कॉकटेल बघून आता आपण पुढे चाललो आहोत. पुढे काय आहे ते बघायला. मोर तर काय दिसला नाही, मोर दुसऱ्या इथे कुठेतरी आहे वाटतं. या चला पुढे बघूया. इथे पण पब्लिक काहीतरी बघतंय. कासव आहेत, कासव. बघा इथे हे बघा, इथे ना टर्टल्स आहेत भरपूर. हे दोन आणि ते मगाशी ते इथे बघितलेले ते. इथे हे बघा, इथे पाण्यामध्ये ही कासव आहे. आहा काय सुंदर दिसतंय. हा बघा, आहा 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 आहा. तिथे पण बसलेला आहे. यापुढे बघूया अजून. इंडियन ॲक्शल टर्टल कुठे आहे? मगाशी तोही पाण्यात होता, आता पाण्यातला तर काही दिसत नाही, म्हणून मी तुम्हाला तो जमिनीवर दाखवतो. मगाशी एक आहे ना पाण्यात पण होता. इथे पण आता हे बघा, इथे तो हा बघा आला. इथेच ते कासव होते. आता कासव बघून आपण पुढे जाऊया. मगाशी आपण टर्टल बघितलेले, आता इथे पुढे टर्टॉइज आहे. तर टर्टल हे जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी राहू शकतात, आणि टर्टॉइज हे फक्त आणि फक्त जमिनीवर राहू शकतात. ओके, सो आता पुढे आहे ना, हे बघा, हे समोर बघतायत हे मगरीचं आहे. हे बघा क्रॉकटाईल लिहिलं आहे तिथे. आणि एक हे पण होतं आपलं सापांचं पण होतं, पण सापाचं भेटलंच नाही ना. सापाचं मागेच होतं सापांचं, पण ते काय भेटलंच नाही. या पहिलं मगर तर बघूया. बघा ॲलिगेटर. तर या वरती बघूया दिसत आहेत का मगर. यस, ते बघा. आहा समोर बघा किती मोठे आहेत ते. तर तिथे ना 2 ॲलिगेटर होते.
आणि हे बघा इथे बघूया हा कोण आहे. इथे कदाचित मग क्रोकोडाईल असेल, तिथे ॲलिगेटर होतं तर असं मला वाटतंय. या पुढे बघूया आपण. मगाशी आपण वरून बघितलं ना, तर आता आपण आहे ना खालून बघा. खालून काय वेगळं दिसतंय का? आता आहे ना कसं केलं माहिती आहे, खालते ना एक असं बघा, तुम्हीच बघा खालून फक्त दिसायला बघ. ते जवळ असेल तर दिसतील. हे बघा या क्रोकोडाईलने मासा खाल्लाय. पाण्यात काही दिसतंय तर त्याचं उत्तर आहे नाही. इथून काहीच नाही दिसत आहे. पाणी पण आहे ना त्याला हे झालेलं आहे. जे काय दिसतंय तर हेच दिसणार आहे तुम्हाला. मगर तर बघायला नाही भेटलं. ॲटलिस्ट हे तरी बघा. तर या चला. मगर तर काय भेटली नाही. तर मगरची फक्त तिथे शेपटी दिसते. आपण ती मगर काय वाटत नाही येईल, त्याच्यामुळे आपण पुढे जाऊया पुढचं शूट करायला. ती मगरच बघूया. भरपूर वेळ थांबलोय. नाही बोललं तरी आहे ना, एक आम्ही किती वेळ, एक 20-25 मिनटं झाली असतील. 20-25 ना अर्धा तासाच्या वर गेलो. बघा आम्ही ठीक आहे, मगर येणार नाही आहे. आम्ही जातो पुढे. मगर नाही येत आहे त्याच्यामुळे मी जातो पुढे. पुढे काय बघायला भेटतं आहे बघूया. ठीक आहे, साप पण नाही भेटलं एकतर, आणि पेंग्विन तर आपल्या बाकीच आहे. तर या चला आपण क्रॉकट्रेलमधून आता जाऊया पुढे. पुढे काय बघायला भेटतं ते त्याच्यासाठी चला. बघा मग मगार मगराई फुलपाखरू, एवढा मोठा फुलपाखरू. एक कुठे गेली? त्याचा कॅन्टीनला तुटलाय. सो आत्ता पुढे हे ॲक्वाबर्ड्स. इथे पुढे या. आता पुढे आपण ॲक्वाबर्ड्स बघूया. हे क्रॉकट्रायलच्या इथून आता आपण पुढे जाऊन ॲक्वाबर्ड आहेत. आज काय बघायलाच नाही भेटत आहे. हे बघा इथे पण कोणतरी प्राणी आहे खालती. सो हे बघा आपण आता आलो आहे ॲक्वाबर्ड्सच्या इथे. तर ह्या गेटच्या इथून आता आपण आत जाऊ. आत्ता पुढे मजा आहे. हे ना तिथे जाईपर्यंत आहे ना मी कंटिन्यू व्हिडिओ ठेवतो, कारण तिथे मस्त आहे. आता थोडंसं आहे ना हिस्टॉरिकल टाइप्स आहे. आता हे बघा त्यांची माहिती लिहिली आहे आतमध्ये जी जी आहेत त्यांची. आणि आता इथून आपण आत एंट्री करूया. वेलकम वेलकम. हे बघा ही सगळी त्यांची टेरिटरी. आणि वरती आहे ना हे पण नाही बघा असं सील केलेलं आहे ते उडेल नको म्हणून. आणि हा बघा इथे एक बसलेला पण आहे भरपूर मोठं आहे. हा बघ हा हे बघा इथे मागे पण आहेत, मागेही बसलेले आहेत. Yeah, I'm also tired. हा तो बाहेरच राहतो ना मग. हा बघा इथे पण एक आहे. ऑलमोस्ट सगळ्यात ना त्यांची सगळी टेरिटरी आहे म्हणून.
कसं वाटतंय बघा ना हे. असं की हे प्रिहिस्टॉरिकल बर्ड्स वाटतात ना. इथे आतमध्ये एकच प्रॉब्लेम आहे, मच्छर खूप आहेत. हा बघा इथे लफडी चालले. वाचेलाच. हा, जणू काय मीच इकडचा राजा असं दाखवतो. किती मस्त वाटतंय ते. तर चला इथून पण आता आपण एक्झिट करून जाऊ आपलं पुढे कोण काय दिसतंय ते बघायला. या चला पुढे बघूया. गणेश आता कुठे? ते बोलतात की साप अजगर नाही कारण की त्याचं काम चालू आहे. चला साप अजगर पण नाही, हत्ती नाही आहे, साप अजगर पण नाही आहे, हत्ती पण नाही आणि जे आहेत ते झोपलेले. तर ऑलमोस्ट हे बघा नाही ना. आता काय करूया, आता जे आपलं नाहीयेत एक्झिट ते आहे. आपण सगळं कव्हर केलेलं आहे मोस्टली. आता जे झोपलेले आहेत ना ते उठलेले आहेत का फक्त एकदा राऊंड मारू. येस, नाही तर मग आपण एक्झिट करूया. हा आता होय रे, तुमच्यासाठी exit आम्ही आहे. पुन्हा एकदा असा कॅमेरा फिरवा. आता तुमच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा राऊंड मारतोय. बघू आपल्याला जे बिबट्या तर या ज्या गोष्टी बघायला भेटल्या नव्हत्या त्या आपण पुन्हा एकदा बघणार आहोत. अस्वल वगैरे जर एक राऊंड मारून बघू. जर ऍक्टिव्ह असतील तर आपल्याला अजून बघायला भेटतील, जर नसेल तर मग आपण एक्झिट करू. पॅसिव्ह असतील तर हां हा जोक ज्यांना कळाला त्यांनी कमेंट करा. मी बोललो जे पॅसिव्ह असतील ते. पॅसिव्ह हा, ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस होतं ना तसं. चला बघूया. तर हा बघा इथे दिसतोय तुम्हाला अस्वल, पण पब्लिकचा आवाज इतका आहे ना इथे. हा बघा दिसतो तुम्हाला काहीतरी आहे ना, तो खातोय. हा बघा आला 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 आला. दिसला काय तुम्हाला? इथे आलो, जे होतं जेवढं होतं ना ते तुम्ही बघितलं. आता ह्याच्या पुढे आम्ही तरी काही करू नाही शकत आहे. हेच होतं भरपूर पब्लिक हां. आणि आता अजून थांबू पण नाही शकत आहे. आणि मग किती वाजले गणेश? 2:30 वाजलेत. चला आता बघूया. तरी आता आता कुठे आता लेपडचे येते ना, लेपडचे एक लास्ट बघूया असेल तर, नाही तर मग तिथून एक्झिट. तेच राहिलेलं ना, बाकी सगळं आपलं झालेलं आहे. मगर पण बघितली, मगर पण भरपूर लांब होती. 2-3 मगर होत्या, ते पण एकाच जागेवर होत्या. अर्धा मगरसाठी उलट सगळ्यात जास्त आम्ही वेळ घेतला. हो, एक पाऊण हे बघा. घेतला आम्ही. हा बघा डोगेश भाई परत आला. डॉगेश बाय जय महाराष्ट्र. काय नाही तर हिला बघा. हे बघा बघा मी दाखवतो. दोघं बाजूला दोघं झोपलेत. मगाशी एक चला ते दोघं झोपलेत, काही नाही करू शकत. अशीच आहे व्हिडिओ जी काय आहे ती बघा. आणि हे बोलून आता आम्ही निघतो एक्झिटच्या इथे. दोघंही झोपलेले आहेत. हा फक्त हे बघा इथे इथे हा होता, पण तोही झोपलेला आहे. कुठे गेला तो? तोही गेला. हां हा बघा, हा इथे आज झोपलाय. नाही तिथं झोपलाय तो. तो काय कान हलवतोय. तो काय कान हलवतोय. हा तरी जागा आहे. तर या आता काही नाही करू शकत. निघतो आम्ही. कसा वाटला ब्लॉग सांगा, कमेंट करा, आणि तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं याच्यामध्ये तेही सांगा. तर या चला एक्झिट करूया आता आपण. मी आहे ना एक्झिट घेत होतो आणि तितक्यात आमच्या लक्षात आलं आम्ही पेंग्विनच नाही बघितलं. पेंग्विन राहिला आमचा बघायला. मग आता आम्ही परत चाललोय पेंग्विन बघायला. एक्झिट तर जवळच आले. हा हे बघा इथे एक्झिट होतं. आम्ही बोलतो एक्झिट करायचं आणि तितक्यात
आठवलं हा बोलला की तिथे- शेवटला हा. करू कारण की तिकडे कसं मस्त एसी असते ना हवा Yes. खाली असते AC. हे सांगायचं नव्हतं. ठीक आहे चालेल, चालेल. गरम झालंय म्हणून बोललो. असं नाही की आम्हाला एसीची हवा खायची आहे म्हणून आम्ही पेंग्विन लास्टमध्ये बघतो. कारण की कसं माहिती आहे आम्ही लास्टला का ठेवला कारण की कसं ते तिथं गर्दी खूप कमी असते आणि जिथं गर्दी असते ना तिथं आम्ही बोललो पहिलं करायचं तर तिथं लगेच बघायला भेटतं आणि तिकडे थांबून पण देत नाही थोडे पण हम्म. 5 मिनिटं पण थांबून देत नाही पेंग्विनचे येते ना. हा लगेच पळवतात हो त्यामुळे आम्ही बोललो काय 5-10 मिनिटातच आहे बोललो लगेच करू आपण शेवटलाच करूया हे काय जिम आहे का? हे बघ इथं काही नाही नाही. या हे बघा इथे मोटू पतलूचा मोटू पतलू कुठे आहे आणि त्यानंतर आहे ना ते आपलं या चला बघूया अजून काय आहे का नाहीतर बघू. आता मी पुढे चाललोय. पुढे हे बघा काय आहे जिजाऊ आईसाहेब आणि बाळ छत्रपती शिवबा. या चला आता बघूया आपण पेंग्विन्स. हे बघा हे आहे मशरूमवर माकडं बसलेली आहे आणि हा आहे छोटा ब्रिज आणि त्याच्यावर हा साईडला धबधबा. या बघूया इथे पण क्रोकोडाईल. या आपण उतरूया खाली आणि हा बघा डॉगी भाई. तर या अशा प्रकारे हे पण झालं मशरूम बिशरूम सगळं आपलं बघून झालं. आता आपण जाऊया परत. हे बघा मस्त आहे ना. वेट क्यूट. चला हे बघा फुलं पाखरू. शेवटी आम्ही पेंग्विन्सच्या इथे आता हे बघा हॅमलेट पेंग्विन कक्ष. या चला गर्दी बघा इथे जाऊयात आपण हॅमलेट पेंग्विन कक्षाच्या इथे. पेंग्विन पण आपले बघून झाले. अशा प्रकारे आपला हा ब्लॉग आत्ता तरी संपला असं मला वाटतंय. नाही बघा इथून एक्झिट केलं की इथे हे पण आहे कॅफेटेरिया. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे खाऊ शकतात किंवा घरी जाऊ शकतात. चला जाऊया. बघा आतमध्ये ना कॅफेटेरिया आहे. भरपूर काय काय खायला तुम्हाला इथं भेटेल. इथे खावा नाही तर आमच्यासारखं चला. तर चला एक्झिट करूया आपण. हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सांगा. इथे संपवता आता हा ब्लॉग. द मुंबई झूचा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंट करा की तुम्हाला पहिलं तर हा कसा वाटला ब्लॉग तो. चला भेटूया एक्सप्लोर सिटीच्या नंतर पुढच्या भागात. बाय.